महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे बंधूंकडून एकीकडे शक्ती प्रदर्शन सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे महाविकास आघाडीत मात्र धाकधूक सुरू झाली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेसचे प्लॅन बी आखायला सुरुवात केली आहे। ठाकरे बंधूंच्या बळासमोर काँग्रेसने स्वबळाची चाचणी करायला सुद्धा सुरुवात केली आहे असं सुद्धा विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। काय आहे काँग्रेसचा प्लॅन बी आपण पाहूयात। दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो। ज्या कारणाकरता मोर्चा होता ते रद्दच झाले ना बाबा, मग कशाला वेटीत धरायचं। काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल। आता 5 तारखेला काय करायचं, कशा पद्धतीने हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा त्यासाठी आम्ही चर्चा करू। 5 तारखेला विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय लेबल लावण्यात काही अर्थ नाही। मराठीच्या मुद्द्यावर दोन भावांचं सूत जुळत असताना आणि महाराष्ट्रातला ठाकरेंचा शिवसैनिक ठाकरेंचा मनसैनिक एक होत असताना तिकडे काँग्रेसच्या पोटात मात्र कालवा सुरू झाली आहे। कारण जर आगामी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या मनसेशी युती केली तर काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसे स्पष्ट संकेत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलेत। काल दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत रमेश चेन्नीथला यांनी हा मुद्दा मांडला आहे। राज ठाकरे से का जो बयान है, उनका स्टैंड है, वो हम बिल्कुल सहमत नहीं है। नॉर्थर्न इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है, भारत एक है। और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है, अवसर दिया है। कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा। याचा अर्थ स्पष्ट आहे की जर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टाळी दिली तर काँग्रेस आपला हात मागे घेणार। मला असं वाटतं त्यांना मुळात आमची भूमिका समजली आहे की नाही हा प्रश्न आहे। कारण काँग्रेसला कधी आमची भूमिका, राष्ट्रीय पक्ष कुठलाही असो, मला असं वाटतं यांना या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात। आमचं म्हणणं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे। गुजरातमध्ये गुजरातीला, कर्नाटकमध्ये कन्नडला आणि महाराष्ट्रात मराठीलाच, ही आमची भूमिका आहे। या भूमिकेच्या विसंगत त्यांची काय भूमिका आहे त्यांनी ती स्पष्ट करावी। आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे की एक 3 लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या बरोबर करावी आणि मग त्या चर्चेदरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या ठिकाणी होईल। स्वबळावर लढावी, महाविकास आघाडी म्हणून लढावी याचा निर्णय स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। परंतु आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाणं। काँग्रेस हा एक स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष आहे। निवडणुका संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा, काय करायचं, महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती। स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे। मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढली तर काय होईल। मुंबईतल्या मुस्लिम मतांचं विभाजन होईल। विभाजनाचा थेट फायदा महायुतीला होईल। मुस्लिम मतं समाजवादी पार्टी आणि MIMलाही जातील, पण मराठी मतं मात्र दोन्ही ठाकरेंकडे एकवटणार। महापालिका निवडणुकीत मराठी मतांवरच मदार असेल। मुंबई महापालिकेमध्ये 2017 साली शिंदेंच्या बंडापूर्वी म्हणजे अविभाजित शिवसेनेकडे 84 नगरसेवक होते, तर भाजपकडे 82, काँग्रेसकडे 31, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9, मनसेकडे 7, समाजवादी पक्षाकडे 6, MIMकडे 2 आणि अखिल भारतीय सेना यांचा 1 नगरसेवक होता। याशिवाय 5 अपक्ष होते। त्यामुळे भाजपला सत्तेतून दूर ठेवायचं असेल तर अशा वेळी एक होऊन लढणं विरोधकांसाठी गरजेचं आहे। पण मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे एक झाल्यानं काँग्रेसला मात्र आपलं अस्तित्व धोक्यात आल्याचं वाटू लागलंय। त्यामुळे त्यांच्या वाक्यावर मी हास्यास्पद असं उत्तर देईन आणि राहता राहिला विषय भाषिक मुद्द्यावर चेन्नीथलाजींनी एकतर त्यांच्या प्रदेश अध्यक्ष काय बोलतात सकपाळ यांचं ऐकावं किंवा सकपाळ यांनी त्यांच्या प्रभारांचं ऐकावं। काँग्रेसची भूमिका ही बोटचेपीपणाची आहे। मराठी भाषिकांच्या बाबतीत पण बोटचेपेपणा आणि हिंदुस्थानी अन्य भाषांच्या बरोबर
न राहण्याची आहे. निवडणुका जिंकायच्या तर वोट बँक महत्वाची आणि तीच काबीज करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. मग ती मराठी वोट बँक असो, हिंदू असो किंवा मुस्लिम, सगळं सुरू आहे ते फक्त वोट बँकेसाठी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.